आणि म्हणून या सगळ्याचा विचार केला तर किमान शेतकऱ्याला 25 ते 30 हजार रुपयाचा फटका हा या ठिकाणी बसणार आहे आणि पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये हे सगळं लावावं या पद्धतीची ही अधिसूचना केंद्र शासनानं त्या ठिकाणी काढलेली आहे। त्यामुळं 18 जुलैला निघालेली केंद्र अधिसूचना याची मुदत 18 ऑगस्टपर्यंत आहे। म्हणून आज आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांचा ट्रॅक्टर ट्रॉली स्वतःची आहे या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की आज आम्ही एक गुगल फॉर्म देखील सोशल मीडियावर टाकणार आहे। आमच्या सगळ्या सोशल मीडियाच्या हे लिंकवर तो गुगल फॉर्म असणार आहे, कारण की हे ऑब्जेक्शन या अधिसूचनेला 18 ऑगस्टपर्यंत ऑब्जेक्शन केंद्र शासनाकडे पोचावेत असं केंद्रानं सांगितलेलं आहे आणि ती ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे। आता पोस्टानं पत्र पोचेपर्यंत 18 ऑगस्ट तारीख कदाचित निघून जाईल। ज्यांना पोस्टानं शक्य आहे त्यांनी पोस्टानं पाठवावं, परंतु ज्यांना ईमेल करून पाठवावं। आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे की तुमच्या माध्यमातून हा एक अन्यायकारक कायदा जो पाहतोय, म्हणजे अजून कायदा झालेला नाही, या कायद्या संदर्भातल्या सूचना ईडीआर खपवायसाठी हे सगळं चाललंय का असा प्रश्न पडतो। कारण ट्रॅक्टर ट्रॉलीला गरज कायची अजून आम्हाला कळालेलं नाही, म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा माध्यमातून सर्वांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय। उद्या 18 तारीख, आज पहिला मुद्दा काय की 18 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन। पहिलं शेतकऱ्याने ॲव्हरेज एखादा ट्रॅक्टर साधारणपणे 1100 तास दरवर्षी काम करायचा, तो आता 700 वर आला आहे। याचा अर्थ ट्रॅक्टरची संख्या शेतकऱ्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून मला पुढच्या काळामध्ये असं करण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना सांगावं लागेल लोकांना की बाबा आम्ही असं करतोय म्हणून। त्यावेळी लोक भूमिका घेतील, आम्ही भूमिका घेऊ। नाही, मला काय म्हणायचं आहे की 1 कोटी वाहनांचं सेफ्टी मॉनिटरिंग केंद्र शासन कसं करणार आहे, म्हणजे हे काय सेफ्टी मॉनिटरिंग करणार आहे माहीत नाही। आता लाखो ट्रान्सपोर्टर्सचे ट्रक देशभरामध्ये फिरत आहेत, मग त्याचं सेफ्टी मॉनिटरिंगचा विषय आहे का? म्हणजे केंद्र की सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय ने एक अधिसूचना निकाली है। 18 जुलाई 2025 में केंद्रीय मोटर यान नियमावली के अंतर्गत उन्होंने एक अधिसूचना निकाली है जिसके ऊपर पूरे देश से सुझाव, सजेशंस और ऑब्जेक्शंस मांगे। 18 अगस्त को उसका अंतिम तारीख है जहां पे ऑब्जेक्शंस देना या कुछ सजेशन करना है। इस माध्यम से वो आज पूरे देश में जो किसानों के ट्रैक्टर और ट्रॉलीज है उसके ऊपर एक जीपीएस प्रणाली लगाना चाहते हैं जिसका नाम है VLTD, और इसके माध्यम से करीबन हर किसान को 15,000 रुपये का खर्चा आएगा। दूसरा, एक ब्लैक बॉक्स केंद्र शासन बिठाना चाहती है जिसके माध्यम से इस ट्रैक्टर के बारे में जो भी कुछ अगर होता है तो उसकी इंफॉर्मेशन वो ब्लैक बॉक्स के बारे में जानकारी हो पाए। अभी ये ब्लैक बॉक्स हम आज तक कहते थे कि वो सिर्फ फ्लाइट्स में रहता है, लेकिन आज ट्रैक्टर ट्रॉली पे भी बिठाना चाहते हैं और एक कपलिंग की व्यवस्था की जाए, ऐसी एक अधिसूचना केंद्र ने निकाली है। हम पूरे देश के किसानों से अपील करते हैं कि इसका विरोध दर्शाएं और हम एक लिंक आज सोशल मीडिया पे जारी कर रहे हैं, जो लिंक मराठी, इंग्लिश और हिंदी तीनों भाषाओं में रहेगी और इसके माध्यम से किसानों को ईमेल द्वारा या पोस्ट द्वारा इसके अगेंस्ट अपना ऑब्जेक्शन रेज करने के लिए वक्त है। तो हम आह्वान करते हैं पूरे किसानों को कि इसके ऊपर ऑब्जेक्शन निकाले, क्योंकि इसका खर्चा करीबन 25 से 30 हजार का खर्चा किसानों पे पड़ने वाला है। 18th July 2025 the central Ministry of Road Transport
Ministry of Road Transport and Highways has removed a notification on 18 July 2025 asking suggestion and objections for a scheme which is to be implemented in this country for the tractor and trolley owners who are mainly farmers in this country. They have proposed to put a GPS, which is called VLTD, vehicle tracking device for all the tractor and trolleys of more than 90 lakh is the number in this country, and another is a black box called EDR, which they would like to put on this tractor. The GPS has to be implemented by 2026, 1st October 2026, and the EDR, event data recorder, has to be installed by 1st April 2027. So we urge all the farmers in the country to object this new notification which has been removed by the Highway Ministry, as it is an unwanted rule which will burden the farmers who are already in loans, which will burden them for an amount of minimum 25 to 30,000 rupees to install these equipments. And we are not able to realize why the ministry wants to put this equipments on the farmers' tractors and trolleys. Why do they want to have the location of this tractor and trolleys? They are transporting their own goods, they are using it for their own farm needs. So we expect that the government takes back this notification, and we urge the farmers in the country. We are putting up a suggestion objection link on all social media platforms in English, Hindi and Marathi, which can be straight away after clicking you will be able to go to the link and send your objections towards this notification. Thank हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.